हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आजचा ब्लॉग खूपच खास आहे कारण की आज आम्ही कोणत्याही मोठ्या सहलीला गेलेलो नाही किंवा कोणत्याही महागड्या ठिकाणी फिरायला जाणार नाही आहोत. पण तरी देखील आजचा दिवस आमच्या सर्व मैत्रिणींसाठी आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसांपैकी एक ठरला आहे. कारण की आज फक्त पाऊस, मैत्रीण, निसर्ग आणि मनापासून जगलेले ते सुंदर क्षण. मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, सकाळपासून खूप पाऊस चालू झालेला आहे. आकाशात ढगांची गडगडाट चालू झालेली आहे. ढग भरून आलेले आहेत आणि थंडगार वारा देखील सुटलेला आहे. सर्वीकडे फक्त पाऊस पडत होता. वातावरण खूपच छान झाले होते. म्हणून आज आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं होतं की आज आपण काही झालं तरी पावसाची मनसोक्त मजा घ्यायची आणि पावसात भिजायला जायचं. पावसाचा आनंद आणि मजा घेण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या होळ्या बनवल्या होत्या. वाहत्या पाण्यात सोडण्यासाठी आम्ही कागदापासून बनवलेल्या होळ्या सोबत घेतल्या. लहानपणी जसं पावसात खेळायचो अगदी तसाच आनंद आज पुन्हा इतक्या वर्षानंतर आम्हाला अनुभवायचा होता. आमचा 8 मैत्रिणींचा ग्रुप आहे. त्यातील 2 मैत्रिणी ऑफिसला गेलेल्या होत्या आणि एक मैत्रीण होती ती घरीच होती, पण तिला काही काम होतं त्यामुळे ती आमच्या सोबत आली नव्हती. आमच्या छान अशा कागदाच्या होळ्या बनवून झालेल्या होत्या आणि आता आम्ही घरापासून थोड्याच अंतरावर पुढे चालत आलेलो होतो. पाऊस चालूच होता आणि पाऊस चालू असतानाच आम्ही खूप साऱ्या गप्पा मारत, खूप छान छान असे फोटो काढत काढत आम्ही खूप लांबपर्यंत चालत आलो होतो. 3-4 दिवसापासून खूप जोरात पाऊस चालूच आहे आणि खूप जोरात पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलेलं होतं आणि आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याच्या बाजूला एक मोठं गार्डन होतं, मोठं ग्राउंड होतं. त्या ग्राउंडमध्ये सुद्धा खूप सारे पाणी साचलेले होते. आम्ही ज्या कागदाच्या होळ्या बनवल्या होत्या त्या ह्या गार्डनच्या वाहत्या पाण्यामध्ये आम्ही एक एक करून हळूहळू सोडल्या होत्या आणि त्या होळ्या हळूहळू पाण्यासोबत पुढे जात होत्या. त्या पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. आम्ही सर्व मैत्रिणींनी एक एक करून पाण्यामध्ये होळ्या सोडल्या होत्या. सर्व मैत्रिणींना खूप मज्जा येत होती आणि खूपच छान वाटत होतं. मैत्रिणींनो, किती छोट्या छोट्याशा गोष्टींमध्ये किती मोठा आनंद दडलेला असतो. त्या क्षणी आम्हाला असं वाटत होतं की आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लहान मूल दडलेलंच असतं आणि ते लहान मूल कधीच मोठं होत नाही. मित्रांनो, आजच्या ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण आनंद शोधण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण खरं सुख तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच लपलेलं असतं. आम्ही तिघी मैत्रिणींनी त्या पाण्यामध्ये खूप साऱ्या उड्या मारल्या, खूप मज्जा केली, खूप मस्ती देखील केली. मैत्रिणींसोबत घालवलेला हा वेळ, पावसात भिजणं आणि मनमोकळं हसणं हाच तर खरा आनंद आहे. आम्ही सर्व मैत्रिणींनी पावसात खूप मज्जा केली, खूप मस्ती केली आणि खूप सारे फोटो देखील काढले आणि त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या व्हिडिओ देखील बनवल्या. आम्ही सर्व मैत्रिणी लहानपणी जसं भिजायचो तसंच आज पावसामध्ये भिजलो होतो. खूप दिवसानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी मनसोक्त मजा मस्ती केली. पहिल्या पावसात भिजण्याची वेगळीच मजा असते. पहिल्या पावसामध्ये एक शायरी आठवली. मैत्रिणींना तुम्हाला ती शायरी ऐकवते बघा. पावसाच्या सरी आल्या ग, मनातल्या आठवणी जाग्या झाल्या ग. चला ग मैत्रिणी, पावसात भिजूया ग, मैत्रिणींशिवाय हा पाऊस अपूर्णच ग. कशी वाटली पावसातली शायरी तुम्हाला? शायरी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. बराच वेळ पावसामध्ये धमाल मस्ती करून झाल्यानंतर आम्ही आता पावसात भिजून घरी जाण्यासाठी निघालो होतो. घरी जात असताना आम्ही आमची जी मैत्रीण घरी होती तिला आम्ही फोन केला आणि तिला आम्ही सांगितलं की आम्ही तुला भेटायला घरी येत आहोत. खूप वेळ पावसात भिजल्यानंतर आम्ही त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी आलो. त्या मैत्रिणीने आमच्या सर्वांसाठी खूप प्रेमाने गरमागरम कांदा भजी बनवून ठेवलेली होती. स्वयंपाकघरातून येणारा भजीचा सुगंध, बाहेर पडणारा पाऊस आणि हातात गरम गरम आल्याचा चहा, वा वा वा, मस्त. मैत्रिणींनो, हा क्षण खरंच शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो. गरमागरम कांदा भजी, गरमागरम चहा, पावसाळ्यामध्ये यापेक्षा सुंदर मेजवानी दुसरी काय असू शकते? मैत्रिणींनो, मैत्रीण पाहिजे तर अशी. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून गरम गरम भजी खाल्ली, चहा पिताना खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि हसलो, जुन्या आठवणी काढल्या आणि भरभरून गप्पा मारल्या. गप्पा करून झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींसोबत चहा पिताना छान असा फोटो काढला.
मैत्रीण म्हणजे फक्त एक फोटो काढणं नाही, तर एकमेकींसोबत आनंदाचे क्षण, आनंदाच्या आठवणी जगणं. आजचा हा दिवस आमच्या आयुष्यभरात आठवण राहणारा दिवस होता. मैत्रिणींनो, तुम्हाला वेळ मिळाला की आपल्या मैत्रिणींसोबत असे छोटे क्षण नक्की जगा. आयुष्यात कामं नेहमीच असतात, पण अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांसाठी वेळ काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. मैत्रिणींसोबत घालवलेला हा पावसाळी दिवस आमच्या सर्व मैत्रिणींसाठी एक सुंदर आठवण बनून राहिला. मैत्रिणींनो, तुम्हालाही पाऊस आवडतच असेल आणि तुम्ही शेवटच्या पावसात कधी भेटलात ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.